ते आंदोलन आता थांबणार नाही। दरम्यान सोनम वांगचुक यांच्यासारख्या शास्त्रज्ञाची देशाला गरज आहे। त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांचं उपोषण सुटणं महत्त्वाचं होतं। पण प्रश्न हा आहे की सोनम वांगचुक यांनी उपोषण कोणाला विचारून सुरू केलं होतं आणि कोणाला विचारून सोडलं, असा सवाल मराठा सेवा संघानं केलाय। हे आंदोलन युवकांनी आणि जेनझीनं ताब्यात घेतलंय, त्यामुळे हे आंदोलन मोडीत निघणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं असंही त्यांनी म्हटलंय। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं। त्यांच्या प्रकृतीसाठी ते आवश्यक होतं। कुणाला विचारून सुरू केलं होतं आणि कुणाला विचारून सोडलं, हा प्रश्न निर्माण होतो। लढा करून तुमचे कार्यकर्ते येतात, जेपी नड्डा त्या ठिकाणी येतात आणि मध्यरात्री तुम्ही उपोषण सोडता। बाजूला जंतर मंतरवर विद्यार्थी आहेत, जे आशेनं बसले आहेत, तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहत आहेत। त्यांना विचारावं नाही वाटलं तुम्हाला? तुम्ही जेवढं गृहीत धरलं होतं ना झंजींना, तेवढं एवढं सोपं नाहीये। बाकीचे आंदोलन जसे तुम्ही मोडीत काढले, तसे हे आंदोलन मोडीत निघणार नाही। सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईतल्या दादरमधल्या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीचा पोलिसांनी विनयभंग केला, असा